सो हॅलो फ्रेंड्स, स्क्रीनवरती बघा. आपल्या ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअरला आज आपण दोन ट्रेड घेतलेले आहेत. तर पहिला ट्रेड जो आहे आपला तो महिंद्रा अँड महिंद्रा, याच्यामध्ये आपला पहिला ट्रेड आहे. तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीच्या म्हणजे अगोदरचा जो एक ट्रेड होता ना, तो आपल्याला सेलिंगमध्ये जबरदस्त प्रॉफिट त्यांनी दिलेले आहे अगोदरच्या ट्रेडमध्ये. अँड जस्ट आज जो ट्रेड आला आपल्याला ह्या लाईन पासून इकडे जे आहेत ना, ते आजचं मार्केट आहे. सो आज आपल्याला जो ट्रेड आला तर पहिल्या 15 मिनिटमध्येच आपल्याला सिग्नल भेटलेला आहे. एक तिसऱ्या कॅन्डलला सिग्नल होता. सिग्नल जो आहे तो अतिशय स्ट्रॉंग असा सिग्नल आहे आपल्यासाठी. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नियर अबाउट जो आहे ना, तो आपल्याला आता प्रॉफिटकडे घेऊन चाललेला आहे, राईट. बट एक चांगली मूव इथे भेटली. इंट्राडे लेवलला जे असतो आपण आपल्या रिस्क मॅनेजमेंट प्रमाणे जर आपल्याला नियर बाय 1-1.5% जर त्या स्टॉकच्या टोटल प्राईसच्या जर आपल्याला मिळत असतील कालच्या क्लोजिंग पेक्षा, तर निश्चितच एक चांगली रॅली त्याला आपण समजल्या जातो. 1-2% ची मुवमेंट ही इंट्राडे मध्ये चांगली मुवमेंट पकडल्या जाते. तर आपल्याला जे आहे आपल्याला जबरदस्त असा जो प्रॉफिट आहे तो या ठिकाणी इथे होताना दिसतोय महिंद्रा अँड महिंद्रामध्ये. दुसरा जो ट्रेड होता आपला तो ट्रेड बघा निफ्टीमध्ये जे आहेत हे आता मार्केट साईडवेज जाते निफ्टीचं, म्हणून डॅशबोर्डवरती काही दिसत नाहीये. न्यूट्रल ट्रेड चालू आहे सध्या. बट इथून इकडे जे आहेत ना, ह्या लाईन पासून इकडे, तर हे आजचं मार्केट आहे 29चं. ओके. तर ह्या मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं इथे तर या लेवलला सेकंड कॅन्डलला स्कॅल्पिंग सिग्नल भेटला. बट रिस्की असतात कारण 1 मिनिटची टाइम फ्रेम आहे. स्कॅल्पिंग 1 मिनिटला करणं थोडंसं रिस्क जे आहे ती जास्त होऊन जाते. तर हा सिग्नल आपण अवॉइड केला होता. याच्या बदल्यात जे काय होतं की आपल्याला पुढच्या 10-15 मिनिटमध्ये तिकडे महिंद्राचा सिग्नल भेटला. बट आफ्टर दॅट जे आहेत ना, आफ्टर दॅट हा जो एक सेल आला होता, पुन्हा एक सेल जो आला ना, तर ह्या सेलमध्ये इथून जो हा खाली आलेला आहे, तर हे 100 पॉईंट तुम्हाला जे आहे ते इथे फ्युचरच्या चार्टवरती भेटले. 100 पॉईंट म्हणजे तुम्हाला याच्या ऑप्शनमध्ये ना कशीही एक 70 पॉईंट जे आहे त्याच्या ऑप्शनमध्ये जे असते आपल्याला भेटले असते. तर त्याचा पुट जो आहे तो आपण बाय केला असतं, तर जो पुट बाय करून केला असतं. तर पण निफ्टी असू द्या की महिंद्रा अँड महिंद्राचा स्टॉक असू द्या, आज जो काही ट्रेड आपण केला, सो इथे बघा निफ्टी फेबचा जो मंथ एंडचा जो 22,000चा जो पुट होता, तो पुट आपण घेतला होता. आणि काही क्वांटिटी ज्या होत्या त्या महिंद्रा अँड महिंद्रामध्ये घेतल्या. जसाही आपल्या बाजूने तो ट्रेड चालला त्या क्वांटिटी ज्या आहेत त्या हळूहळू आपण बुक करत असतो. सो एका ट्रेडमध्ये जे आहेत ऑप्शनमध्ये 12,660, इक्विटीमध्ये 7,200. ओव्हरऑल जर प्रॉफिट बघितलं आपण तर टोटल प्रॉफिट झालेला आहे 19,860 रुपये. मग हा 19,000चा प्रॉफिट कशामुळे शक्य झाला, तर आपल्याला हे झालं शक्य आपल्या सॉफ्टवेअरमुळे शक्य झालेलं आहे. तर बघा सॉफ्टवेअरने अजून पण जे आहे 23-24 पॉईंटचा प्रॉफिट जो आहे तो महिंद्रा अँड महिंद्रा दिसतोय. त्याच्यासाठी काय करतोय आपण की हे सॉफ्टवेअर ऍक्च्युली कसं वर्क करतं ना, त्याचं वर्किंग समजून घेण्यासाठी आज संध्याकाळी आपण एक फ्री वेबिनार घेत आहोत. वेबिनार टोटली फ्री आहे. तुम्हाला काय हवंय तर तुम्हाला फक्त त्या वेबिनारची झूम आणि यूट्यूबची लिंक हवी आहे. ती लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलाय त्या नंबरवरती फक्त हाय असा मेसेज करा. तुम्हाला ऑटो ती लिंक जी आहे ती जनरेट होऊन जाईल आणि तुम्हाला संध्याकाळी 7:30ला शार्प आपल्या फ्री वेबिनारला जॉईन करायचं आहे. हे जे ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअर आहे, मग तुमचा कुठलाही सेगमेंट असो द्या, इक्विटी, फ्युचर, ऑप्शन, कमोडिटी, फॉरेक्स, क्रिप्टोकरन्सी, वॉट एव्हर तुम्ही जिथे कुठे काम करतात ना, ह्या प्रत्येकाची काही डेमो जे आहे ते मी तुम्हाला तिथे दाखवणार. संध्याकाळी कमोडिटी फॉरेक्स मार्केट लाईव्ह असतं, क्रिप्टो मार्केट लाईव्ह असतं. लाईव्हमध्येही आपण काही चार्ट बघू, काही स्टॉकवाले इंडेक्सवाले चार्ट आपण तिथं बघू. तर डिटेल्समध्ये मी तुम्हाला या गोष्टी समजावणार आहेत. सो बघा तुमच्या समोर जो आहे तो 22-23ला मी तुम्हाला दाखवला, तर 27 झालेला आहे. चांगल्या पद्धतीने जो आहे तो महिंद्रा अँड महिंद्रा जो आहे तो वरती चाललेला आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला याला समजून घेऊन जे आहेत ना सोप्या पद्धतीने मार्केटमध्ये काम करायचं आहे. तर मग काम केल्याने काय होतं सोप्या पद्धतीने, तर हे जे प्रॉफिट आहेत ना, या प्रॉफिट करायला जे आहेत ना ते आपण तयार होत असतो. मला असं म्हणायचंच नाही की तुम्ही लगेच पहिल्याच दिवशी जेवढ्या मी क्वांटिटी करतो किंवा मी लॉट करतो तेवढे करा, नाही. 20-20, 50-50 क्वांटिटीवर सुरुवात करा, एखाद्या लॉटवरती सुरुवात करा. परंतु असे प्रॉफिट जे आहे हे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर याला एकच गोष्ट लागते आणि ती म्हणजे सातत्य ठेवावं लागणार आहे आपल्याला कामामध्ये. तर हे आपण कसं करू शकतोय, रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने जे आहे ते आपण इथे इमोशन कंट्रोल करून काम करू शकतोय, तर हे डिटेल्समध्ये जे आहे ते आज संध्याकाळी आपण बघणार आहोत. तर भेटू आपल्या लाईव्ह वेबिनारला. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू फ्रेंड्स.